जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 270. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. जीवांचा उद्धार करण्यासाठीच श्रीरामचरितमानस हा ग्रंथ तुलसीदासांनी लिहिला. आत्मसंतोष हे त्याचं कारण असलं तरी ज्यावेळी संत स्वसुखार्थ एखादी गोष्ट करतात त्यामध्ये जगताचं हित हे निहितच असतं. त्याच्याशिवाय कोणतीही कृती त्यांच्याकडून होऊ शकत नाही. भगवंतच संत रूपानं जगद्हितार्थ ज्या अनेक गोष्टी करतात त्यामध्ये हे रामचरितमानससारखे ग्रंथसुद्धा येतात. मुख्यत्वे करून ह्या उत्तरकांडामध्ये एखाद्या आईनं आपल्या मुलांना समजवावं तसं श्रीरामांनी भक्तवात्सल्यानं सर्व भक्तांसाठी एक उपदेश दिलेला आहे. विविध प्रश्नकर्त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं, भरताच्या प्रश्नाला उत्तर देताना संत असंत लक्षणं श्रीरामांनी सांगितली, जेणेकरून काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे याचं सम्यक आकलन आम्हाला होईल आणि ते श्रीरामांनी सांगितलेलं आहे या शुद्ध भावनेनं करण्यास बळ मिळेल. कारण कोणतीही साधक बाधक गोष्ट करणं आणि टाळणं या दोन्ही गोष्टी जीवाच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळेच फक्त होतात असं नाही, त्याला प्रभू कृपा लागते. आणि म्हणूनच आमचे महाराज म्हणाले, परमार्थातला कोणताही नियम हा केवळ प्रयत्नांनी पाळता येत नाही, त्याला गुरुकृपा लागते. हा भाव हृदयामध्ये उदित झाला की अभिमान क्षीण व्हायला लागतो. याचा अर्थ तो साधक किंवा भक्त प्रयत्न करायचं सोडतो असं नाही, किंबहुना त्याचा प्रयत्न हा पूर्ण 100% एकाच दिशेनं होत राहतो. पण त्यामध्ये माझ्या गुरूंचं पाठबळ मला आहे म्हणून ते होऊ शकेल या दुर्दम्य इच्छाशक्तीनं, या दुर्दम्य श्रद्धेनं तो वाट चालत असतो. आणि म्हणून ह्या श्रीराम उपदेशांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आज आता तुलसीदास श्रीरामांकरवी आम्हाला काय उपदेश देतायत हे आपण बघूया. त्यामध्ये सुरुवातीला तर रघुनाथांनीच कुणाला बोलवून उपदेश केला असं वर्णन येतं. म्हणजे भगवंतांनी बोलावून काही उपदेश करावा यामध्येच त्या अयोध्यावासियांचं किती महत् भाग्य आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणतात तुलसीदास, एक बार रघुनाथ बोलाये, गुरद्विजपुर बासी सब आये, बैठे गुर मुनि अरु द्विज सज्जन, बोले बचन भगत भव भंजन. एकदा रघुनाथांनी कुणाला बोलावलं सांगतायत तर गुरु वसिष्ठ, सर्व विप्रवर्ग आणि इतर सर्व नगरवासी त्यांना बोलावलं रघुनाथांनी. ते सर्व सभेमध्ये आले. गुरु मुनिवृंद आणि सर्व सज्जन यथायोग्य स्थानी जेव्हा बसले तेव्हा श्रीराम म्हणतायत. कसे श्रीराम म्हणलंय? भगत भवभंजन असे श्रीराम, भक्तांचा भवसमुद्र जन्ममरणाचे चक्र दूर करणारे, नष्ट करणारे असे श्रीराम म्हणाले. काय म्हणतायत? सुनहु सकल पुरजन मम बानी,
कहूँ न कछु ममता उर आनी, नहीं अनीति नहीं कछु प्रभुताई, सुनहु करहु जो तुम्हि सोहाई, सोई सेवक प्रियतम मम सोई, मम अनुशासन मानै जोई, जो अनीति कछु भाषौ भाई, तो मोहि बरजहु भय बिसराई. हे प्रिय नगरवासियांनो, मी सांगतो ते माझं म्हणणं ऐकून घ्या. मी काही ही गोष्ट कोणत्याही ममतेपोटी सांगत नाही आहे, अनितीची गोष्टही सांगत नाही आहे, किंवा यामध्ये काही म्हणजे राजकारणाचा त्याचाही काही संबंध नाही आहे असं सांगतात श्रीराम. म्हणून संकोच आणि भय सोडून मी जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐका आणि मग तुम्हाला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे करा असं सांगून श्रीराम पुढे सांगतायत. सोई सेवक प्रियतम मम सोई, मम अनुशासन मानै जोई, जो अनीति कछु भाषौ भाई, तो मोहि बरजहु भय बिसराई, बड़े भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पाई न जेहि परलोक संवारा, सो परत्र दुख पावई, सिर धुनि धुनि पछिताई, काल ही कर्म ही ईश्वर ही, मिथ्या दोष लगाई. श्रीराम सांगतायत, जो माझी आज्ञा मानतो पाळतो तोच माझा सेवक आणि तो मला अतिशय प्रिय असतो. हे बंधूंनो, जर मी काही चुकीचं सांगत असेन, पहा बरं, श्रीराम म्हणतायत की मी जर काही अनितीचं सांगत असेन तर कोणत्याही भयाशिवाय मला थांबवा, मला अडवा, बरं का. पण जर तसं नसेल तर त्याप्रमाणे करावं. म्हणून सांगतायत पुढे, बडे भाग मानुष तनु पावा. खूप प्रख्यात अशी चौपाई आहे ही. अनेक संत सांगतात की अत्यंत भाग्यानं हे मनुष्य शरीर लाभलेलं असतं. जे शरीर देवांनाही दुर्लभ आहे, सुरदुर्लभ असं सर्व ग्रंथ गातात. असं हे शरीर साधनेचं स्थान आणि मोक्षाचं द्वार आहे. पण असं हे मनुष्य शरीर मिळून सुद्धा जो आपला परलोक सावरू शकत नाही, समारा म्हटलंय, म्हणजे परलोकाची गती सुधारू शकत नाही, त्याला मात्र परलोकात दुःख मिळतं. आणि त्यावेळेला सिर धुनी धुनी पछिताई, डोकं बडवून पश्चात्ताप करावा लागतो. आणि मग तरीसुद्धा तो जीव स्वतःचा दोष न मानता मग त्यावेळेला काळाला, कर्माला आणि ईश्वराला दोष देऊ लागतो. खूप मोठी गोष्ट. 2च चौपायांमध्ये, एक चौपाई आणि एक दोहा, यामध्ये श्रीराम सांगतायत, शरीर मनुष्याचं जे आहे ते देवांनाही दुर्लभ आहे. आपण अनेकदा बघितलं आहे की देवयोनी ही भोगयोनी आहे, त्यामध्ये साधन संभवत नाही. त्यामुळे हे शरीर जर तुम्हाला मिळालेलं आहे, मनुष्य शरीर, तर हेच अहोभाग्य माना. अनेकदा यामध्ये साधकांचा गोंधळ असतो. एकतर शरीराचे चोचले पुरवण्यापासून आम्ही स्वतःची सुटका करून घेत नाही, हे एक टोक. आणि दुसरं टोक शरीराला अत्यंतिक दंडण देण्यापर्यंत, की हे शरीर मी नाही असं जेव्हा सांगितलं आहे, देहबुद्धीमुळे सर्व क्लेश आहेत हे सांगितलं आहे, त्यामुळे शरीराला दंडण द्यायचं.
असे अनेक साधू आपल्याला दिसू शकतात की जे दंडनामध्येच साधन लपलेलं आहे अशा समजुतीमध्ये सबंध आयुष्य घालवतात. पण महाराजांनी तर सांगितलंच, फक्त शरीर दंडनं करून काही होत नसतं. तसं असतं तर रस्त्यावर खडी फोडणाऱ्यानं सुद्धा भगवत प्राप्ती झाली असती, असं महाराजांचं एक वचन आहे. याचा अर्थ समजून आपण घ्यायला पाहिजे की केवळ देह दंडनानं होत नसतं, किंबहुना कोणत्याही गोष्टीचा परमार्थाकडे उपयोग कसा करावा हे आम्हाला महाराज शिकवतात. महाराजांचं जे सांगणं आहे ते वेदविहित, वेदांमध्ये सांगितलेलं, त्यांनी ते इतक्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे खरं तर आम्हाला त्याचं तेवढं महत्त्व पटत नाही. आम्ही स्क्रिप्चर्स वाचायला जातो, पण महाराजांचं सांगणं हे त्या स्क्रिप्चर्सचं सार आहे आणि त्याच्याही पलीकडे आहे. हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरू आज्ञापालनाला सुरुवात होते. आणि तेच इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत की हाच देह आम्हाला मोक्ष मिळवून द्यायला समर्थ आहे म्हणतात तुलसीदास इथे. जे महाराज सांगतात की प्रत्येक गोष्ट आम्हाला भगवंताकडे नेऊ शकते, त्याचं सम्यक उपयोग कसा करून घ्यायचा, त्याच्यासाठी काय करायचं आणि काय टाळायचं हे फक्त समजून घेणं आवश्यक आहे. हेच इथे तुलसीदास आम्हाला सांगतायत. आणि हे जर केलं नाही तर मात्र परलोकात दुःख मिळतं. काय होतं ना, आमचा विश्वासच नसतो की परलोक म्हणून काही आहे किंवा तिथे काही कष्ट क्लेश असू शकतात, यावर विश्वास नसतो. आमचा विश्वास अर्धा असतो. अगदी महाराजांसारख्या संतांवर सुद्धा त्यांच्या काही गोष्टी आम्हाला मानवतात, त्या आम्ही पाळतो, त्यावर श्रद्धा असते. पण काही गोष्टींवर आमची श्रद्धाच नसते. जसं म्हटलं, जोपर्यंत आम्ही आमच्या ह्या पंचेंद्रियांनी बघत नाही तोवर आम्ही कसा विश्वास ठेवणार, असा एक विपरीत भाव बहुतेक सर्वांच्यामध्ये आमच्यामध्ये असतो. आणि त्यामुळे आम्ही ह्या परलोकातल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. एक खूप मोठे संत होऊन गेले रामकृष्ण परंपरेमधले, स्वामी ब्रह्मानंद म्हणून, त्यांचे अगदी जवळचे शिष्य, मानसपुत्रच खरं रामकृष्णांचे. ते म्हणायचे की 100 वर्षाचं समजा तुम्हाला आयुष्य आहे तर त्या 100 वर्षांमध्ये इतके कष्ट घ्या साधनेसाठी की तुमचं सबंध आयुष्य सुखाचं होईल. हे आम्हाला कळतच नाही, कळूच शकत नाही, कारण आम्ही फक्त ह्या देहामध्ये असलेला जो लाईफस्पॅन असतो त्यालाच आयुष्य समजत असतो. पण अगोदरही अनेक असे लाईफस्पॅन्स होऊन गेलेत आणि पुढेही असणार आहेत, हे जर लक्षात आलं. आणि यासाठी आमचा संतवचनांवर विश्वासच असायला लागतो. म्हणजे केवळ आम्ही एखादी सिद्धी प्राप्त केली या देहामध्ये तर त्याला काही अर्थ उरत नाही, कारण पुन्हा जर पुढचा जन्म आला तर त्या सिद्धीसाठी सुरुवातीपासून प्रयत्न करायला लागेल. पण जर या लोक परलोकातल्या गतीवर, स्थितीवर, त्या जीवनमुक्त अवस्थेवर आम्ही विश्वास ठेवला तर मात्र हा लोक आणि परलोक दोन्ही सुधारू शकतात, असं संत आम्हाला सांगतात. त्यामुळे या नरक यातना, दे आर द डिफरंट स्टेट्स ऑफ एक्झिस्टन्स. आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही आता देह मनुष्याचा मिळालेला आहे त्यामध्येच परलोक तुमचा सावरून घ्या, असं इथं श्रीराम सांगतायत. आणि मग तुम्ही काळाला, कर्माला, ईश्वराला दोष देणार नाही. जर केलं नाही हे तर मात्र तुम्ही ईश्वराला दोष देऊन तुम्ही जे करायला हवं होतं ते केलं नाही त्याकडे डोळेझाक करता. आणि पुढे सांगतायत, एही तन कर फल विषयन भाई, स्वर्गऊ स्वल्प अंत दुखदाई, नरतनु पाही विषय मन देही, पलटी सुधाते 60 विषलेही, ताही कबहु भल कहई न कोई, गुंजाग्रहई परस मनि खोई, आकर 4 लक्ष 84, जोनि भ्रमत यह जीव अविनाशी,
फिरत सदा माया कर प्रेरा, काल कर्म सुभाव गुण घेरा, कबहु करी करुणा नर देही, देत ईस बिनु हेतु स्नेही, नरतनुभव बारिधि कहु बेरो, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो, करनधार सद्गुर दृढ नावा, दुर्लभ साज सुलभ करी पावा. वा, श्रीरामांनी तत्त्वज्ञानच आम्हाला अतिशय गोड भाषेमध्ये, अतिशय सोप्या भाषेमध्ये ते समजावून सांगितलं आहे महाराजांसारखं. म्हणतायत की हे बंधूंनो, शरीर मनुष्याचं प्राप्त होणं त्याचं फळ म्हणजे विषयभोग नव्हे. मनुष्याचं शरीर मिळालं, आता आम्हाला विषयभोग करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट मिळालं, या भावनेनं आम्ही बहुतेक सर्वजण जगत असतो. पण ते खरं नाही. या जगातलं काय आणि स्वर्गातलं काय, दोन्हीकडचे भोग अत्यंत तुच्छ आहेत सांगतायत श्रीराम. आणि शेवटी अंत दुःखदायी, शेवटी दुःख देणारे आहेत. भोग हे दुःख देणारे आम्हाला तेव्हाच वाटतात ज्या वेळेला त्यातून दुःख निर्माण होतं. ज्या वेळेला कोणतीही लौकिकातली आवडती गोष्ट आमची घडते, लहान असो मोठी असो, जसं काही घर बांधलं किंवा काही गाडी घेतली, कुठे मोठ्या टुरिस्ट प्लेसेसमध्ये फिरायला गेलो, किंवा ज्या काही खर्चिक गोष्टी ज्यामध्ये सुख आहे अशी आमची भावना झालेली आहे, समाजाकडे बघून, जगताकडे बघून ती गोष्ट केली की त्यातून सुख, असा एक विपरीत ठोकताळा आज प्रत्येक मनुष्य बांधताना दिसतो. बहुतेक सर्व मनुष्य, संत सोडून इतर. कारण त्यामधली सुखभावना काही केल्या आमची पाठ सोडत नाही. अगदी साधी गोष्ट आहे. आज जर आम्ही मोबाईल उघडला, द सो कॉल्ड स्मार्टफोन ज्याला आम्ही म्हणतो, त्यामध्ये किती गोष्टी आमच्या समोर येतात आणि त्या समोर आल्यानं त्यामध्ये आम्ही रमून जातो. श्रीराम म्हणतायत ह्या सर्व गोष्टी अंती दुःखदायक आहेत, पण ह्याचं भानच कुठेतरी आम्ही विसरून चाललो आहे. याची जागृती आम्हाला श्रीराम इथे देत आहेत. परलोकातलं सुखसुद्धा दुःखदायी आहे सांगतायत ते. ही तर फार पुढची गोष्ट. अनेकदा जेव्हा ह्या मूत्र फलभोग विराग हे आम्ही ऐकतो, साधन चतुष्टयामधलं विरक्ती कशी असली पाहिजे, तर या जगामधलं आणि परलोकातलं दोन्ही दुःखांचं वर्जन हे जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेला आम्हाला वाटतं ठीक आहे, आम्हाला नकोत भोग. पण हे केवळ शाब्दिक नको म्हणलेलं असतं. जर या जगामधलेच एवढे तुच्छ, एवढ्या खालच्या दर्जाचे भोग भोगताना सुद्धा आम्हाला कंटाळा येत नाही, तर परलोकामध्ये जिथे भोग भोगायला सॅच्युरेशन पॉईंटच नाही, या जगामध्ये निदान समजा आम्ही काहीतरी आवडता पदार्थ खाल्ला तर आफ्टर अ सर्टन पॉईंट आम्हाला सॅच्युरेशन जाणवतं की नको बाबा, आता कितीही आवडतं असलं तरी सुद्धा पुन्हा जर समोर आलं तर नको वाटेल पोट भरल्यानंतर. पण हा सॅच्युरेशन पॉईंटसुद्धा तिथं परलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये नाही. त्या स्वर्गलोकामध्ये विदाऊट सॅच्युरेशन पॉईंट एंडलेसली आम्ही हे विषयभोग भोगू शकतो. पण त्यालासुद्धा दुःखद म्हणतायत श्रीराम. म्हणजे जोवर या जगातला विषयभोगाविषयी आम्हाला विराग येत नाही, तोवर स्वर्गलोकातल्या विषयभोगाबद्दल विराग आलाय हे म्हणणं हास्यास्पद आहे. आज आमचा स्वर्गलोकावर विश्वास नाही म्हणून आम्ही नको म्हणतो. पण जर श्रद्धा असेल, संत वचनांवर विश्वास असेल, महाराज आम्हाला एक खूप साधी गोष्ट सांगतात की हरकत नाही, तुमचा विश्वास नाही म्हणता तुम्ही, पण ह्या संतांनी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम, एकनाथ, समर्थ यांनी का सांगितलं
त्यांचा त्यामध्ये काय स्वार्थ होता विचारतात महाराज. स्वार्थ बुद्धीनं सांगणाऱ्या जगाचं ऐकून तुम्ही विषयभोग भोगता, तर जिथं निस्वार्थाची परिसीमा आहे अशा संतांचं का बरं ऐकू नये? त्यांच्या बोलण्यावर का बरं विश्वास ठेवू नये? त्यांनी त्याचा अनुभव घेऊन सांगितलंय ना. त्यामुळे इथे श्रीराम आम्हाला सावध करतायत की विषय भोगासाठी हे शरीर मिळालेलं नाही. या जगातले स्वर्गातले भोगसुद्धा अत्यंत तुच्छ आणि दुःखदायी आहेत. म्हणून जे लोक, आमच्या महाराजांचं वाक्य येतं इथे की मनुष्य शरीर मिळून सुद्धा आपलं मन जर विषयांमध्ये लावत असतील तर असे मूर्ख अमृताच्या बदली विष घेतात सांगतात. पलटी सुधा ते सठ विषले, हट्टानं विष घेतात सांगतात असे मूर्ख. काय म्हणावं की मनुष्य शरीर मिळून सुद्धा आमचे महाराज जसं म्हणाले की तुम्ही संतांकडे सद्गुरूंकडे सुद्धा विषयच मागता, कामधेनूच्या बदल्यात गाढव घेण्यासारखं नाही काय, असं महाराज जे सांगतात तेच इथे श्रीराम सांगतायत, अमृताच्या बदली विष घेण्यासारखं आहे. गुंजभर सोनं घेतो आम्ही आणि परीस टाकतो असं सांगतायत श्रीराम पुढे. त्याला कधी कोणी शहाणा म्हणत नाहीत म्हणतात. म्हणजे गुंज घ्यायची आणि परीस टाकायचा, त्याला काय अर्थ आहे? ज्यानं सबंध सोनं होऊ शकतं, आयुष्य सोन्याचं होऊ शकतं. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू म्हणाले ज्ञानेश्वर माऊली. तो सोनियाचा दिनू म्हणजे त्यांचं आयुष्य असतं. दिनू म्हणजे एक दिवस असा अर्थ नाही त्याचा खरं. सबंध आयुष्य, लाईफ टाईम्स. लाईफ म्हणजे पूर्ण आयुष्याचा पट त्या जीवाचा, या देहातला फक्त नव्हे, मागच्या देहांमधला आणि पुढच्या देहांमधला, त्या सगळ्याचा मिळून जो एक आयुष्याचा पट असतो, तिथे अमृताचा घनू बरसतो. असं सोन्याचं करणारा परीस जर भगवत साधनेनं आम्हाला मिळतोय तर ते सोडून गुंज घेणारा शहाणा का, असं श्रीराम विचारतायत. अशामुळे म्हणजे केवळ गुंज घेण्यामुळे जीव म्हणतायत अंडज, स्वेदज, जरायुज आणि उद्भिज अशा 4 जातींच्या 84 लक्ष योनींमध्ये फिरत राहतो. मायेची प्रेरणा आहे सांगतायत श्रीराम पुढे. माया कर प्रेरा. या मायेच्या प्रेरणेनं काळ, कर्म, स्वभाव आणि गुणांना बळी पडतो आणि भटकत राहतो. पण काय सुंदर पहा, कबहुक करी करुणा नरदेही, देत ईस बिनु हेतु सनेही. श्रीराम कसे आहेत, भगवंत कसे आहेत? बिनु हेतु सनेही, कोणत्याही कारणाशिवाय स्नेह प्रेम करणारे असे भगवंत आहेत. त्यामुळे ते कधीतरी एखाद्यावर, बरं का, विरळ्यावर दया करून त्याला मनुष्य शरीर देत असतात. आपल्याला वाटतं एवढी लोकसंख्या आहे, विरळा कसा काय मनुष्य देह मिळणारा? हे आपण आमची एवढीशी पृथ्वी, एवढ्या मोठ्या आकाशगंगेमध्ये, त्याबद्दलच फक्त आपल्याला माहीत असते या पंचेंद्रियानं. त्यामुळे असं म्हणतो, याच पृथ्वीवर अजून किती प्रकारचे जीव अस्तित्वामध्ये आहेत, दिसणारे आणि न दिसणारे. आम्हाला त्यांबद्दल आम्हाला माहिती नसते. जसं मागे म्हटलं, आपलं जे नॉलेज असतं सो कॉल्ड, दॅट इज नॉट इव्हन अ टिप ऑफ द आईसबर्ग. म्हणजे टिप ऑफ द आईसबर्ग असतं असं म्हटलं जातं, पण तो सुद्धा खूप मोठा झाला. इतकं कमी आम्हाला माहीत असतं. आणि याची जाणीव आम्हाला जेव्हा होते तेव्हा आम्ही सद्गुरूंच्या चरणी शरणागत होतो. तोपर्यंत आम्हाला फार कळतं असा प्रामाणिक गैरसमज आमचा असू शकतो, बरं का. त्यामुळे इथे सांगतायत की विरळ्यावर दया करून त्याला मनुष्य शरीर मिळत असतं. आणि पुढे फार सुंदर चौपाई आहे. नरतनु भव बारिधी कहू बेरो, सनमुख मरुत अनुग्रह मेरो. हे मनुष्य शरीर जे भगवंतांनी अकारण कृपा करून तुम्हाला दिलेलं आहे,
ते भवसागर तरून जाण्यासाठी जहाज आहे. फार मोठी गोष्ट सांगितली आहे पहा. खूपदा हा मगाशी म्हटलं तसं हा विपरीत समज की शरीराला तुच्छ लेखायचं, ते कशासाठी? देहबुद्धीतून बाहेर पडण्यासाठी. पण याच शरीराकडून आम्हाला भगवंत प्राप्तव्य होऊ शकतं हे पण तितक्याच तीव्रतेनं लक्षात येणं आवश्यक असतं साधकाच्या. म्हणून शरीर माध्यम खलुधर्म साधनम जे म्हटलं की शरीराची काळजी घेतली पाहिजे. त्याचं कारण काय असलं पाहिजे? इथं फक्त साधक आणि सामान्य मनुष्य यांमध्ये भेद असतो. साधक जे असतात ते शरीराची काळजी घेत नाही तसं नाही, किंबहुना अधिक काळजी घेतात, कारण त्यांना या शरीराकडून सद्गुरूंना जे अभिप्रेत असतं तसं साधन घडवायचं असतं. त्यामुळे शरीराची काळजी घ्यायची, निगा घ्यायची, व्यायाम करायचा, योग्य तेच आहार विहार करायचा. कशासाठी? तर या शरीराकडून सद्गुरू कृपेनं याची देही आम्हाला भगवत प्राप्ती व्हावी यासाठी. त्याचं कारण केवळ लुक्स आणि आमची हेल्थ आणि फिटनेस आणि या अशा गोष्टींमध्ये आम्ही अडकलो तर मग आम्ही देहबुद्धीमध्ये अडकतो. पण त्याचं कारण जर भगवत प्राप्ती असेल तर त्याच्या इतकं महत्त्वाचंच काही नाही इथे श्रीराम सांगतायत. जसं आपण मागे बघितलं, योग वासिष्ठाचा संदर्भ या उत्तरकांडात वरचेवर येतो, कारण तिथेही मनुष्य प्रयत्नांचं अनन्यसाधारण महत्त्व वसिष्ठ महर्षींनी श्रीरामांना सांगितलं की प्रयत्नांशिवाय भगवत प्राप्ती होऊच शकत नाही. अकारण कृपा करून तुम्हाला नरदेह मिळाला आहे, पण त्या नरदेहात आल्यानंतर सम्यक सार असार विवेकानं तुम्हाला प्रयत्न हे केलेच पाहिजेत. जसं पुढे म्हणतायत पहा की मनुष्य शरीर भवसागर तरून जाण्यासाठी जहाज आहे, आणि काय सुंदर पहा, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो, माझी कृपा ही त्या जहाजाला पुढे ढकलणारी अनुकूल अशी हवा आहे, असा वारा आहे माझी कृपा. म्हणजे कृपा हवीच, पण प्रयत्नही हवेत. सम्यक आकलन हवं मनुष्य शरीराच्या महत्त्वाचं, प्रयत्न हवेत. आणि जो अशा मनुष्य शरीराच्या महत्त्वाचं आकलन करून घेऊन सम्यक प्रयत्न करेल त्याला भगवत कृपेच्या वाऱ्यानं ते प्रयत्न फलीभूत होतील, असं स्पष्ट श्रीराम इथे सांगतायत. पुढे जे सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या इतकं महत्त्वाचं काहीच असू शकत नाही, ते म्हणजे करनधार सद्गुर दृढ नावा. आणि म्हणजे मनुष्य शरीर जहाज आहे, कृपा ही हवा आहे बरं का, आणि सद्गुरू हे ते मजबूत जहाज वाहून नेणारे कर्णधार आहेत. कॅप्टन्सी आहे तिकडे. कॅप्टनशिवाय जहाज पुढं जाऊ शकत नाही, नाही का? त्यामुळे सद्गुरूच त्या कृपेच्या अनुकूल हवेनं, मनुष्य शरीरानं आणि आमच्या प्रयत्नानं ते जहाज वाहून नेतात म्हटलंय पहा. योगक्षेमं वहाम्यहम म्हटलं ना भगवंतांनी, इथे सुद्धा तसंच शब्दप्रयोग केला आहे की ते जहाज वाहून नेतो सद्गुरू, आणि अशा प्रकारचं दुर्लभ साधन सुलभपणे भगवत कृपेनं त्याला प्राप्त झालेलं असतं. ज्याला मनुष्य शरीर मिळाले, केवढं मोठं जनरलायझेशन आहे पहा. बाकीचे काही गुण लावलेत, फक्त मनुष्य शरीर मिळालं आहे. महाराजांचं वचन आहे ना, मनुष्य शरीर मिळालं म्हणजे तो भगवत प्राप्तीचा अधिकारी. काय वचन आहे! म्हणजे त्याप्रमाणे इथे सांगतायत की सुलभ बिनु हेतू कृपा होऊन असं मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे आम्हाला. पण जो न तरई भवसागर नर समाज अस पायी, सो कृत निंदक मंदमती आत्माहन गती जाई. असं मनुष्य शरीराचं साधन मिळून सुद्धा भवसागर तरू शकत नसेल तर असा मनुष्य कृतघ्न, मंदबुद्धीचा आणि आत्महत्या करणाऱ्याची गती प्राप्त करतो.
बापरे, कृतघ्नता हा गुण आम्ही कुठून शिकलो, कसा शिकलो हे इथे समजतं. वेगवेगळ्या गोष्टींना आम्ही हा गुण लावतो, पण खरे कृतघ्न आम्ही कुणाचे आहोत तर त्या भगवंताचे कृतघ्न आहोत, ज्यांनी अकारण कृपा करून आम्हाला मनुष्य देह दिला. कशासाठी तर स्वतःचं कल्याण करून घ्या, आणि ते कल्याण आम्ही करून घेतलं नाही तर ती कृतघ्नता आहे सांगतायत. सद्गुरूंप्रती, भगवंतांप्रती, त्या भगवत कृपेच्या वाऱ्याप्रती, त्या मनुष्य शरीररूपी मिळालेल्या जहाजाप्रती आम्ही कृतघ्न आहोत, मंद बुद्धीचे आहोत. आणि आत्माहन गती जाई, स्वतःची हत्याच आहे ती म्हणतायत तुलसीदास. त्यामुळे जर असं होऊ नये अशी इच्छा असेल, जौ परलोक इहा सुख चहु, सुनि मम बचन हृदय दृढ गहु, सुलभ सुखद मार्ग यह भाई, भगति मोरी पुराण श्रुति गाई. जर का मनुष्याला या जगामध्ये आणि परलोकामध्ये दोन्ही ठिकाणी सुखलाभ व्हावा अशी इच्छा असेल, तर मात्र माझं बोलणं ऐका आणि दृढपणे मनात कोरून ठेवा सांगितले. बचन हृदय दृढ गहू. पुढे सांगतायत, हे बंधूंनो, माझ्या भक्तीचा मार्ग अतिशय सुलभ आणि सुखद आहे. वेद पुराणांनी सुद्धा भक्तीचंच प्रतिपादन केलंय. कारण पुढे सांगतायत, फार महत्त्वाचा आहे बरं हा भाग, अतिशय प्रख्यात चौपाया यामध्ये आहेत, अनेक ठिकाणी ऐकले असतील आपण संतांकडून. सांगतायत, ज्ञान अगम प्रत्यूह अनेका, साधन कठीण मन कहु टेका, करत कष्ट बहु पावई को, भक्तिहीन मोही प्रिय नहीं सो. सांगताय ज्ञान अगम्य आहे बरं का, म्हणजे ज्ञानमार्ग म्हणायचे त्यांना. विचारांचा जो मार्ग आहे तो अगम्य आहे, अवघड आहे, प्राप्त करण्यामध्ये खूप विघ्न आहेत त्यामध्ये. साहजिक आहे नाही का, कारण सुरुवातच साधन चतुष्टयानं होते. हे 6 गुण तुमच्यामध्ये आहेत का तर ज्ञानमार्गाला पात्र. आणि तिथं पहिल्याच क्रायटेरियनमध्ये आमची गडबड होते, त्यामुळे तो मार्गच अवघड आहे. कलियुगामध्ये ज्ञानमार्ग हा अतिशय क्वचित एखाद्याला फळतो. त्यामुळे सांगतायत की त्याचं साधन होणं फार कठीण आहे. कारण सांगतायत पहा किती सुंदर, न मन कहू टेका, तिथे मनाला कोणताही आधारच नाही. कारण कसं आहे, ज्ञानमार्ग हा विचारांचा मार्ग आहे, अंतःकरणातल्या आत्म्याला अनुसरणारा असा तो मार्ग आहे. पण तो आत्मा जोपर्यंत आम्ही गुरु या दृष्टीनं बघत नाही तोपर्यंत आम्ही केवळ आत्मानुकरण करू असं म्हणून साधन करणारे आम्ही फसू शकतो. कोणत्या टप्प्यावर आम्हाला विघ्न आड येईल, आमचा अभिमान आड येईल सांगता येत नाही. कारण खरं आपण मागे बघितलं तसं प्रत्येकच आमचा विचार हा त्या अभिमान म्हणजे त्या अहंकारातून, मूळ अहंकारातूनच ज्यावेळेला विकार प्रकट होतो तो त्या जीवभूत अहंकारातून निर्माण होतो. त्यामुळे त्या स्थानी, मूळ स्थानी जाईपर्यंतचा जो हा ज्ञानमार्गानं प्रवास आहे त्याला कुठे आधारच नाही आहे. एखादा 2 कडे असावेत आणि मध्ये एक जाण्यासाठी शिडी किंवा असं काही टाकलेलं असावं आणि बाजूला धरायला काहीच नसावं. ती वाट जशी अवघड होईल जायला, तसा हा ज्ञानमार्ग आहे. त्यामुळे ज्ञानमार्गाचे अधिकारी खूप क्वचित आहेत असं श्रीराम आम्हाला सांगतायत. आणि मनाला टेकू नये हे तर फार सुंदर सांगितलं आहे पहा. सद्गुरू हे आमचे टेकू असतात.
का लोक भक्तिमार्गाचे एवढं गुणगौरव करतात? कारण तो मार्ग, त्यामध्ये आम्हाला अखंड सद्गुरूंचं प्रेम लाभतं. आणि ते काय प्रेम असतं हे अनुभवणाराच जाणतो. मूकन स्वादनवत आपण जे बघितलं की ते सांगूच शकत नाही. मुक्यानं चव जशी मुक्याला सांगता येत नाही, मुकास्वादनवत भक्ती सूत्रामधलं जे आहे तसं त्याचं सांगताच येत नाही. कारण आम्हाला त्या प्रेमाच्या लेपाची गरज असते भगवत प्राप्तीमध्ये. कोणत्याही लेपाशिवाय निर्लेप होऊन आम्ही आमचं साधन करू असं सांगणारे अनेक मार्गांनी भटकत राहतात. आणि कुठेच एकाग्रता न झाल्यामुळे शरणागती विहीन अशी एक प्रकारे ज्याला आपण अधांतरी म्हणतो ना, सस्पेंडेड अशी अवस्था होते. अनेक साधकांचा अनुभव आहे. खरं तर प्रत्येकच साधकाला जे या मार्गावर चाचपडत असतात त्यामध्ये कधी ना कधी हा अनुभव सद्गुरूच देतात आणि त्या योगे आम्हाला शरणागत करून घेतात. त्यामुळे मन न टेकू, तो मनाचा टेकू जीवभूत अहंकारासाठी फार जरूर असतो. कारण त्याशिवाय, त्या टेकूशिवाय, सद्गुरू रूपी त्या भक्कम आधाराशिवाय आमचा अहंकार क्षीण होत नाही. आणि अहंकार क्षीण झाल्याशिवाय हृदयामध्ये तो सिद्धपणा जे आपण बघितलं, तो मऊपणा, तो भगवत प्राप्तीसाठी असलेली ती शुद्धी जरुरी असलेली ती उद्भवत नाही. आणि म्हणून इथे सांगतायत की कदाचित मिळेल सुद्धा, म्हणजे पुष्कळ कष्ट केल्यावर कुणी ज्ञान प्राप्त सुद्धा करू शकेल. पण म्हणतायत भक्तिहीन मोहि प्रिय नाही सो. भक्तिविहीन तो असल्यामुळे असा ज्ञानी मला प्रिय नसतो. केवढी मोठी गोष्ट सांगितली पहा. म्हणून ना मागे बघितलं असावं आपण की काही भक्तिमार्गी संत आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान यामध्ये भेद करताना दिसतात. कसं तर आत्मज्ञानामध्ये तुम्ही स्वतःच्या हिमतीवर सुद्धा तिथवर पोहोचू शकता, पण ती सत्वगुणी माया ओलांडण्यासाठी तुम्हाला सद्गुरू शरणागतीशिवाय, भगवत शरणागतीशिवाय उपायच नसतो. आणि मग त्या स्थानी गेल्यानंतर शरणागत तुम्ही झालात तर ब्रह्मज्ञान भगवत कृपेनं होतं. आत्मज्ञानामध्ये तुम्ही दुःखविरहित स्थिती प्राप्त करू शकाल, पण आनंदप्राप्ती, अखंड आनंदप्राप्ती ही केवळ ब्रह्मज्ञानानंच आणि त्याच्या पलीकडे ज्ञानोत्तर भक्ती केल्यानंच होऊ शकते. त्यामुळे ही शरणागती ज्ञानमार्गात अखेरीस येते, जी करावी लागते. जर तो खरा ज्ञानी असेल तर भगवत कृपेनं त्या ज्ञानी हृदयामध्ये भक्तिप्रकाश होऊन त्याची ती शरणागती करवून घेतात भगवंत. पण भक्तिमार्गामध्ये सुरुवातच शरणागती नसते. कारण भक्तिहीन मोहि प्रिय नाही सो सांगितलंय. सद्गुरू रूपी श्रीराम आम्हाला सुरुवातीलाच ही शरणागती करून, बाळा तू माझा हो आणि आता साधन कर, ही एवढी मोठी काय म्हणायचं, इट्स लाईक बिगेस्ट ब्लेसिंग, वरदान आहे हे भक्तिमार्गाचं. की सद्गुरू आम्हाला आधीच आपलं म्हणतात, अजून साधनेला सुरुवात केलेली नाही. साधन सुरू होतं सद्गुरू शरणागती नंतर. खरं तर शरणागती हे साध्यही आहे आणि त्या शरणागतीनंतर सहज साधन जे घडत जातं त्यामध्ये त्या अखंड दुःख निवृत्ती आणि आनंदप्राप्तीचं बीज असतं. पण हे होण्यासाठी इथे श्रीराम सांगतायत भक्तिहीन असेल तो ज्ञानी मला प्रिय नाही. त्यामुळे भक्तिमार्ग श्रेष्ठ असं सांगतायत. आणि याच भक्तिमार्गातली अत्यंत प्रसिद्ध चौपाई पुढे येते. म्हणतात भक्ति सुतंत्र सकल सुख खानी, बिनु सतसंगन पावहि प्राणी, पुण्य पुंज बिनु मिलहि न संता, सतसंगति संसृति कर अंता. सर्वतोपरी स्वतंत्र अशी भक्ती आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीला पंचम पुरुषार्थाचा दर्जा दिला. तो यासाठी, कारण त्याला कसल्या टेकूची गरज भासत नाही. ज्ञानमार्गाला योग आणि भक्ती दोन्हीचा टेकू लागतो. योग मार्गाला भक्ती ज्ञान दोन्हीचा टेकू लागतो. भक्तीला ज्ञान आणि योगाचा टेकू लागत नाही. हे सर्व संतमान्य स्टेटमेंट आहे. भक्ती ही स्वतंत्र आहे, स्वतःमध्येच पूर्ण आहे. भक्ती हे साधनही आहे आणि साध्यही आहे. त्यामुळे सांगतायत की अशी ही स्वतंत्र भक्ती सुख खाणी आहे, सुखाची खाण आहे. नाही, शक्यच नाही. कितीही विचार करा, कितीही विचार म्हणजे पारमार्थिक विचार, कितीही विचार करा, कितीही योगाभ्यास करा, जोपर्यंत भगवत प्रेमानं अंतःकरण हालत नाही तोपर्यंत सुख नाही. त्या सुखाची तीव्र तळमळच आम्हाला सद्गुरूचरणी शरणागत करते आणि मग सद्गुरूंमध्ये सर्व परब्रह्म साठलेलं दिसायला लागतं. त्यामुळे सांगतायत अशी ही स्वतंत्र भक्ती आहे, पण बिनु सत्संग न पावही प्राणी. सत्संगाशिवाय मिळत नाही, संत संघाशिवाय. कारण काय, सुरुवातीला बालकांडातच सांगितलं, बिनु सत्संग विवेक न होई. आणि विवेक झाल्याशिवाय भक्ती श्रेष्ठ हे कळत नाही. त्यामुळे नामस्मरणाचं महत्त्व हे संत संघाशिवाय कळू शकत नाही. पण ज्याला असा सत्संग लाभतो त्याला मात्र भक्तीचं महत्त्व पटतं. पण पुण्यपुंज विनु मिलही न संता. असाच सत्संग मिळण्यासाठी पुण्याचा संचय असावा लागतो. पुण्यसंचय म्हणजे केवढा भला मोठा पुण्यसंचय असावा लागतो हे खरं संत संघानंतर समजायला लागतं. की जोवर संत संघ मिळालेला नसतो तोपर्यंत संत संघ म्हणजे काय ह्याची खरं ओळखच पटलेली नसते आम्हाला. आणि ज्या वेळेला तो संत संघ मिळायला लागतो त्यावेळेला, आणि हा मानसिक संघ असतो खरं तर मुख्यत्वे करून. दैहिक संघ तर असतोच आणि मानसिक संघही असतो. त्यामुळे ह्या संघामुळे आतमध्ये आणि बाहेर काय काय परिवर्तन घडायला लागतं त्यावरून आम्हाला पुण्यपुंज, खरं तर तसं वाटत नाही त्यावेळेला, पुण्यपुंजानं मिळत असलं तरी ती त्यावेळेला अकारण कृपाच जाणवत राहते भक्ताला. कारण त्या अकारण बिनु हेतू सनेही म्हटलं ना वरती, तसं ते बिनु हेतू सनेहीच वाटतात सद्गुरू. काय आमचं पुण्य असू शकतं, याच जन्मामध्ये इतक्या गैर गोष्टी, गैर बोलणं, क्रोध या गोष्टी आमच्याकडून घडलेल्या असतात. लोभ असतो, काम असतो, कोणता रिपू ज्यानं आम्हाला पिडलेलं नाही. पण असं असूनही माझं म्हणून आम्हाला योग्य मार्गावर साधनेमध्ये ठेवणारे सद्गुरू, त्यांच्यापेक्षा मोठा परमात्मा कोण असू शकतो, कोण वाटू शकतो? भ्रम आहे तो, जर वाटत असेल तर. त्यामुळे पुण्यसंचयाशिवाय संत भेटत नाहीत. आणि अशी ही सतसंगती संस्कृती करंता, संस्कृती म्हणजे जन्ममरणाचं चक्र, हा भवसमुद्र त्याचा अंत करते. त्यामुळे अशी ही स्वतंत्र भक्ती सुखखाणी आहे. सत्संगाशिवाय ती मिळत नाही, पुण्यपुंजाशिवाय संत भेट होत नाही. आणि अशी संत भेट जर झाली तर मात्र जन्ममरणाच्या चक्राचा अंत होतो, असं श्रीराम सांगतायत. आणि अशा संतांची सेवा करावी सांगतायत. पुण्य एक जग महु नहीं दूजा, मन क्रम बचन विप्रपद पूजा, सानुकूलते ही परमुनि देवा, जो तजी कपटु करई द्विज सेवा. या जगामध्ये एकच पुण्य म्हणतायत,
त्याशिवाय दुसरं नाही, त्याच्यासारखं दुसरं नाही सांगतात श्रीराम. कोणतं? तर काया वाचा मनानं विप्रपद पूजा, म्हणजे संतपद पूजा. संतपदांची, विप्रवरांची, म्हणजे ज्यांची चर्या अखंड ब्रह्मामध्ये लीन आहे, अशा संतांची, सद्गुरूंची सेवा काया वाचा मनानं करणं हे एकच पुण्य या जगामध्ये आहे. त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. आणि सरळ मनानं अशी जे पूजा करतात, सेवा करतात, कपट त्यजून पूजा करतात, त्याच्यावर देव आणि मुनीसुद्धा प्रसन्न होतात. अशा रीतीनं श्रीरामांनी या भागामध्ये सर्व अयोध्यावासियांना, काय पुण्य, काय भाग्य आहे पहा त्यांचं, की प्रत्यक्ष श्रीरामांकडून जे आराध्य आहे त्यांच्याकडून या सर्वांना भक्ती, ज्ञान, वैराग्य, कोणता मार्ग स्वतंत्र आहे, त्याचे फायदे काय आहेत, सद्गुरूंची भूमिका काय आहे. नुकतंच 2-3-4 दिवसापूर्वीच्या प्रवचनात होतं वाटतं, सद्गुरूंची कामगिरी असंच टायटल आहे त्या प्रवचनाचं. ती कामगिरी हा शब्दच इतका सुंदर आहे की काय कामगिरी आहे सद्गुरूंची ह्याचा जर आम्ही विचार केला, जर चिंतन केलं, तर त्यांच्यामध्येच आम्ही हरवून जाऊ, असे आमचे सद्गुरू आहेत. त्यामुळे अशा सद्गुरुनाथांच्या चरणी हे श्रीराम रूपानं आम्हाला सांगण्याबद्दल अनन्यसाधारण अशी कृतज्ञता व्यक्त करूया. आणि हे जे सांगितलं आहे ते आमच्या आचरणात येवो, त्यावर चिंतन मनन घडून ते आम्हाला आवडायला लागो. कारण जोवर आवडत नाही तोवर आचरणात येऊ शकत नाही. जर आवडलं तर मात्र आचरणात आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशीच कृपा आमच्यावर व्हावी ही सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.